सीट फक्त महायुतीच्या पर्यायाने भाजप आणि महायुतीच्या दाखवत आहेत. दादांची एकही सीट निवडून येताना दाखवत नाही. आव्हान आहे महाविकास आघाडीचं त्यांच्यासमोर. तर अतिथी देवो भव, जेवढे पाहुणे येतील त्यांचं स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे आणि तुतारी वाजवून आम्ही प्रत्येक पाहुण्याचं आदराने स्वागत करू. फडणवीसांकडून पण सातत्याने कोल्हापूरचे महाराज असतील त्यांच्यावरती टीका केली गेली आहे. एका साईडला म्हणतात की मोदी येत आहेत तर मग मोदींना मतदान द्या, गादीला नको. मग हे यांना मोदींचा चेहरा का समोर करावा लागतो? आज महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे. त्यामुळे आणि आज दुष्काळाची परिस्थिती, हे मूळ मुद्द्यांवर सत्तेत असलेले लोक काहीच बोलत नाही. दुर्दैव आहे. आणि आज सगळा जो डेटा येतोय तो केंद्र सरकारचा ऑफिशियल डेटा आहे की महागाई वाढलेली आहे का, तर सरकारचा डेटा सांगतो हो. भ्रष्टाचार वाढलाय का, तर हो. आज बेरोजगारी प्रचंड देशात वाढली आहे का, तर हो. हा सगळा डेटाच सांगतोय ना. गुन्हेगारी पुणे शहरात किती वाढलेली आहे याच्याबद्दल कोणीच बोलत नाही. दुर्दैव आहे. सुनंदा पवार म्हणतात की निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात धनशक्तीचा जास्त वापर होईल, असं वाटतं का तुम्हाला? खरंच धनशक्तीचा वापर आता बघूया ना काय होतंय. सुनंदा वहिनी ह्या अतिशय जबाबदार अशा एक कार्यक्षम महिला आहेत. गेले 25-30 वर्ष अतिशय यशस्वीपणे अनेक संस्था, बचत गट, भीमतडी जत्रा, तर मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला ती माहिती आहे. त्याच्यामुळे त्या फार जबाबदारीने बोलतात. कमी बोलतात पण जे बोलतात ते जबाबदारीनेच बोलतात. आता बघू. हां, मी सातत्याने बेरोजगारी